पुण्यातील बुधवार पेठ ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वेश्यांची वस्ती म्हणून ओळखली जाते। आंध्र प्रदेश, केरळ, नेपाळ, बांगलादेश आणि नायजेरियासह सगळ्या भागांमधून या ठिकाणी महिला देह विक्रीसाठी येतात। पण एक काळ असा होता जेव्हा बुधवार पेठ हे मराठमोळ्या लावणी आणि दिवाणखान्यांचे केंद्र होते। संगीत आणि नृत्याच्या समृद्ध संस्कृतीसाठी हे प्रसिद्ध होते। मग हेच ठिकाण बुधवार पेठ म्हणून बदनाम कसे झाले, नेमका इतिहास काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। पुण्यातील बुधवार पेठ जी पेठ आज वेश्या व्यवसायाचे केंद्र म्हणून ओळखली जाते। आज जरी बुधवार पेठेचं नाव घेतल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन लगेच बदलत असला तरीही कधी काळी याच बुधवार पेठेच्या पायाशी मराठी संस्कृतीचा दरबार लागायचा। लावण्या गायल्या जायच्या, तबल्याच्या तालावरती नृत्य व्हायचं आणि पखवाजाच्या ठेक्यावरती श्रृंगार गाथा गायल्या जायच्या। पण असं काय घडलं की नेमकं बुधवार पेठेचं नाव बदनाम झालं? ही गोष्ट आहे 18व्या शतकातली। 1703 मध्ये औरंगजेब महाराष्ट्राच्या स्वारीवर होता। त्याच काळामध्ये सैन्याचा मुक्काम पुण्यातील स्वारगेट जवळील एका भागामध्ये पडला। इथेच औरंगजेबाचा नातू मुही उत मिलत याचं निधन झालं। त्याचं स्मरण म्हणून औरंगजेबाने या वसाहतीचं नाव मुहियाबाद असं ठेवलं। इतकंच नाही तर त्याने पुण्याचं सुद्धा नाव बदलून मुहियाबाद असं ठेवलं होतं। परंतु पुढे काळ बदलला। 1761च्या वेळी माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये गोविंदराव खाजगीवाले यांच्याकडे या भागाचं शेटेपण आलं। खाजगीवाल्यांनी या भागाचा चेहरा मोहराच बदलून टाकला। या भागातील रस्ते रुंद केले, व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि बघता बघता ही पेठ पुण्यातील महत्त्वाचं व्यापारी केंद्र बनली। दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये या पेठेचा आकार आणखी वाढला। याच काळामध्ये या भागामध्ये एक वाडा बांधण्यात आला। त्या वाड्याचं नाव बुधवार वाडा असं ठेवण्यात आलं। नाना फडणीसांनी बेलबागेमध्ये विष्णू मंदिर उभारलं। याच ठिकाणी तुळशीबाग मंदिराचा समूह उभा राहिला। कोतवाल चावडी, तांबडी जोगेश्वरीचं मंदिर उभं राहिलं। दुसऱ्या बाजीरावच्या काळामध्ये बुधवार चौकामध्ये बुधवार वाडा तसेच विश्रामबाग वाडा, शुक्रवार वाडा हे 3 भव्य वाडे बांधण्यात आले। बुधवार वाडा हा पेशव्यांच्या प्रशासकीय कामकाजाचा केंद्रबिंदू होता। पण 1879 मध्ये लागलेल्या एका मोठ्या आगीमध्ये हा वाडा जळून खाक झाला। नंतरच्या कालखंडातील पेशवाईमध्ये बुधवार पेठ म्हणजे उच्च आणि प्रभू वर्गाच्या करमणुकीचं ठिकाण बनवण्यात आलं होतं। येथील कोट्यांमध्ये फक्त वेश्याच नव्हत्या तर त्या होत्या कलावंतिनी, संगीत, नृत्य, कविता यांची जाण असलेल्या सुशिक्षित आणि जाणकार महिला। पुण्याच्या दिवाणखान्यांमध्ये झालेलं राजकारण, सत्ता संघर्ष आणि प्रेम कहाण्या या सगळ्यांचा जन्म देणारी बुधवार पेठ म्हणजे त्या काळचा आरसाच होती। पण पुढे ब्रिटिश राजवटीने हे सगळं बदलून टाकलं। लावणी गायब झाली आणि दलालांची सत्ता वाढली। ब्रिटिशांनी या भागाला रेड लाईट एरिया म्हणून मान्यता दिली। सैन्याच्या शारीरिक गरजांसाठी देह विक्रीला परवानगी दिली आणि मग एका संस्कृतीच्या विनाशाचा काळ सुरू झाला। 1940 नंतर देशभरातून गरीब, पीडित आणि फसलेल्या महिलांना इथे आणलं जाऊ लागलं। कोणी जबरदस्तीने, कोणी पोटाच्या भुकेसाठी तर कोणी स्वतःहून या नरकामध्ये पाय ठेवायला लागले। आजची परिस्थिती अशी आहे की बुधवार पेठेमध्ये जवळपास 5000 महिला देह विक्रीचं काम करतात। नेपाळ, बांगलादेश आणि अगदी आफ्रिकेपर्यंत महिला इथं व्यवसाय करण्यासाठी येतात। दलाल, पोलीस आणि काही निवडक पुढारी यांचं नातं एवढं घट्ट झालंय की इथं मदतीसाठी ओरडल्याचा आवाज सुद्धा जात नाही। पण प्रश्न असा आहे की एकेकाळची सांस्कृतिक राजधानी असलेली बुधवार पेठ परत या गौरवाकडे वळू शकेल का, की तिला कायमचेच रेड लाईट एरिया म्हणून नावाचा डाग घेऊन जगावे लागेल? बुधवार पेठेचा हा इतिहास जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसला का? तुम्हाला काय वाटतं, ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही? तुमचं मत जे काही असेल ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।